T20चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया जी आहे ती मुंबईत येते आणि त्यांच्या मिरवणूक जी आहे ती मुंबईत काढली जाणार आहे। आपण पाहू शकतो मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर आहे। यामध्ये सगळेच क्रिकेट प्रेमी जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि चीअरअप जे आहे ते साहजिकच करण्यासाठी सगळी तरुण पिढी या ठिकाणी जमा झालेली आहे। महेंद्रसिंग धोनी यांनी जो वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यानंतर आता रोहित शर्मा जो मुंबईकर आहे त्यांनी हा वर्ल्ड कप जिंकून दाखवलेला आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी तरुणाईनी क्रिकेट प्रेमींनी केलेली आपल्याला पाहायला मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा किंवा ह्या जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। काय सांगशील टीम इंडिया आता आली आहे वर्ल्ड कप घेऊन येते किती आनंदी आहेस काय सांगशील? खूप खुश आहे मी आज म्हणजे काय तसं सांगता येत नाही शब्दात पण सगळ्यांची मेहनत सार्थकी आली। कोण आवडीचा प्लेयर कोण आहे तुझा? या रोहित शर्मा जो मुंबईचा आहे तो नेहमीच म्हणजे एक चांगला फलंदाज होता सतत जोर मोठमोठे सिक्स मारणे ही त्याची ओळख आहे सो तो खूप आवडतो मला। तू काय सांगतो? काय आता चीअरअप करायला टीम इंडिया आली आहे काय सांगतो? हिंदी क्या बताएंगे आप? बस हम टीम इंडिया को चीयर करने आए। ये बहुत साल के बाद हमको ये अपॉर्चुनिटी मिली है। लास्ट 6 महीने पहले हम बहुत डिप्रेस हो गए थे बट ये अपॉर्चुनिटी नहीं मिस कर सकते। सूर्या की कैच कैसे लगी? सूर्या ने जो कैच ऑसम कैच थी ऑसम। बारिश हो रहा है फिर भी आप यहाँ खड़े हैं। बारिश हो तूफान हो कुछ भी हो हम यहाँ से नहीं लेंगे। बरोबर आहे। पावसामध्ये सुद्धा हे सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं हे सगळेच क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उभे असले आपल्याला पाहायला मिळतात आणि चीअरअप करण्यासाठी प्रत्येक जण जो आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतोय आणि साहजिकच जे विश्वचषक जो आहे तो टीम इंडिया जिंकून आली आहे आणि हा विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येकाला जे आहे ते या सगळ्या टीमला पाहायचं आहे आणि त्यासाठीच मोठी गर्दी प्रामुख्याने हा मरीन ड्राईव्हचा परिसर आहे या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन योगेश सोबत विनायक डावरू TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।